तुमच्याकडे पण होते, नोंद जनतेकडे पण होते. सरकार कधी येत आणि कधीही जातं, पण तुम्ही तुमच्या ते सदरक्षणाय खल निग्रहणाय त्याला मात्र सोडू नका. त्याच्या मागे उभे राहा तुम्ही. आणि काही निवृत्त पोलीस ते आणि त्यांचे गुंड इकडे सोडलेले आहेत. पण ही गुंडागर्दी जर का झाली तर ती तिथल्या तिथे ठेचून टाका. तुमच्यासोबत नाही पोलीस आले तर मी तुमच्यासोबत येईन, मी येईन. आज जो माझ्यावरती खास करून आरोप केला जातो की हे प्रकल्प विरुद्ध आहेत, मी विरुद्ध नाहीये, प्रकल्पाच्या विरुद्ध नाही. हे माझे धारावीकर आहेत. पिढ्यानपिढ्या ज्या एका वातावरणात राहत आहेत त्या वातावरणामध्ये एक रात्र अदानीने काढून दाखवावी. एक रात्र. मग तुम्ही उंच उंच टॉवर बांधणार, ते टॉवर असे बांधणार की तुमच्या घरामध्ये ऊनच येणार नाही. म्हणजे संपूर्ण कुबट वातावरण सगळं ते करून टाकणार. माझं तर जाहीर मागणं आहे, जे मी पहिलं बोललोय की जिथल्या तिथे घर, चावी दिल्याशिवाय घर सोडणार नाही. दुसरी गोष्ट, जर धारावीमध्ये तुम्हाला एवढा, म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे 100 कोटीच्या वरती स्क्वेअर फूट हा टीडीआर म्हणतोय, 100 कोटीच्या वर. मग यांच्या पिढ्यान बसून काही न करता, हात न हलवता सुद्धा खात बसतील एवढा टीडीआर तिकडे मिळतोय. हा सगळीकडे वापरणार. म्हणजे मुंबई तिकडे पण वापरा, तिकडे पण वापरा, तिकडे पण वापरा. एवढंच नाही, जर जे विनायक राऊत म्हणाले की कोणाला टीडीआर पाहिजे असेल तर अदानीच्या दुकानात पहिलं जायचं, तिकडनं घ्यायचं, त्याचं सही सर्टिफिकेट लावायचं आणि मग पुढच्या परवानगीसाठी. म्हणजे इकडे परवानगीशिवाय अदानी सुटलाय आणि तिकडे अदानीच्या परवानगीशिवाय तुमचा विकासच होणार नाही. तुमचा म्हणजे जे मुंबई तिथं म्हणजे सगळ्या झोपडपट्टी योजना असतील, आणखीन कुठल्या योजना असतील, घरं बांधायचं असेल, नाही, पहिला अदानीकडनं टीडीआर घ्या. आणि हा विकास करायचाच असेल तर मग या धारावीमध्ये माझ्या पोलीस कर्मचाऱ्यांना घरं द्या, माझ्या गिरणी कामगारांना घरं द्या, सफाई कामगारांना घरं द्या, सरकारी कर्मचाऱ्यांना घरं द्या. ज्यांच्यावरती मुंबईचा नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्राचा डोलार आहे आणि मुंबई या देशाची आर्थिक राजधानी आहे. पण हे त्यांना पचत नाहीये. मुंबईमध्ये संपूर्ण आर्थिक केंद्र कसं, मुंबईला कसं चिरडायला पाहिजे, कसं ठेचून टाकायचं, चेचून टाकायचं, सगळं काही गुजरातला न्यायचं. अरे साधी आपल्या वर्ल्ड कपची फायनल सुद्धा गुजरातला नेली. आता काही जण म्हणतात तिकडे नेले म्हणून हारले. माझं काय म्हणणं नाहीये. म्हणजे एका दिवसाच्या मॅच मध्ये जेवढी आर्थिक उलाढाल झाली म्हणून काही जण भारत हारताना सुद्धा हसतानाचे फोटो आपण व्हिडिओवरती टीव्हीवर पाहिले. कोण? मी नाही बनत, आपण सगळ्यांनी पाहिले. नाही, मी नाही बोलत. अगदी सुषमाताईच्या भाषेमध्ये बोलायचं, राजे हो मी बोललो का? मी अजिबात बोललेलो नाही. पत्रकारांनी नोंद घ्यावी. तर मी अजिबात बोललेलो नाही. हे टीव्ही वाल्यांनी दाखवली ते मी सांगतोय. कारण त्याला भारत, आपला हिंदुस्थान जिंकेल की हारेल ह्याच्याशी देणं घेणं नव्हतं. किती जमले पैसे, कारण तो सगळा जो काही कारभार झाला, ती जी काही सगळी उलाढाल असेल होते, जी मुंबईला झाली असती, महाराष्ट्राला त्याचा फायदा मिळाला असता, तो हे गुजरातला घेऊन गेले. असे हे नतदृष्ट. फॉक्सकॉन नेला, सगळं नेलं. म्हणून ह्या सगळ्या घरानं, ह्या सगळे जे माझे मुंबईसाठी लढणारे जे आहेत, पोलीस आहेत, सरकारी कर्मचारी सगळे आहेत, त्याला तर घरं द्या. आणि गुजरातला पळवलेलं जे आर्थिक केंद्र आहे तसं दुसरं आर्थिक केंद्र मला माझ्या धारावीमध्ये पाहिजे. या धारावीचा प्लान पाहिजे ना तुम्हाला? हा माझ्या धारावीचा प्लान आहे. जे आर्थिक केंद्र इकडे होणार होतं, ती जमीन घातली बुलेट ट्रेनच्या घशात, ती सुद्धा जाणार गुजरातला. मग काय मुंबईसाठी, मुंबईत राहिलं काय? म्हणजे मुंबईचा पूर्ण चोथा करून टाकायचा, नासून टाकायची, पुन्हा मुंबईची बदनामी करायची. कोरोना काळामध्ये भ्रष्टाचार, मग हा जगातला सगळ्यात मोठा टीडीआर भ्रष्टाचार आहे. जे आज संजय राऊत बोललेत, हा जगातला सगळ्यात मोठा टीडीआर घोटाळा आहे. तुम्ही आमची चौकशी करण्यापुरती पहिल्या आधी तुमचं सुटलं ना, पायजमा सुटलाय तो पहिला वर घ्या, तो पहिला वर घ्या. मागे आम्ही हा असा मोर्चा काढला होता, आदित्यने नेतृत्व केलं होतं, सगळे तुम्ही होतात. महापालिकेत केवळ 1.5 वर्षात केलेले घोटाळे त्यावेळेला आपण बाहेर काढले होते. कुठे चौकशी? रस्त्याचा घोटाळा, स्ट्रीट फर्निचर घोटाळा, यांनी तुम्ही कुठले मशीन, त्याचे घोटाळे, सगळे घोटाळे.
हो आहे ना, तो बरोबर. हे सेबी समोरच आहे, पण सेबीमध्ये सुद्धा त्यांची काही माणसं असू शकतात, त्यांनी चौकशी केली पाहिजे. हा योगायोग आहे की सेबी समोर हा मोर्चा निघालाय. तर हा मला वाटतं की समजने वालों को इशारा काफी है. हा इशारा मोर्चा आहे. हे बघा, अजून ते शेवटचं टोकच मला दिसत नाहीये, अगदी दूरपर्यंत पोहोचलेलं आहे. हा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचला पाहिजे, हा आवाज अहमदाबाद पर्यंत पोहोचला पाहिजे. आणि हा आवाज जे त्यांचे चेले चपाटे, दलाल, सुपारीबाज, सगळे भाडोत्री, त्यांना सुद्धा कळलं पाहिजे की हा आवाज जर का तुमच्या कानापर्यंत पोहोचत नसेल तर हा आवाज तुमच्या कानाखाली उठल्याशिवाय राहणार नाही. सगळ्यांना धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.